गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। माढा तालुक्यासाठी आणि विशेषतः माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या हजारो समर्थकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। माढा तालुक्याचं नंदनवन करणारे आणि सलग 6 वेळा विधानसभेत तालुक्याचं नेतृत्व केलेले बबनदादा शिंदे त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले असून यावेळी माजी आमदार संजय मामा शिंदे, बंधू रमेश शिंदे, माजी सभापती विक्रमसिंह शिंदे आणि कुटुंबीय तसेच स्नेही स्वागतासाठी उपस्थित होते। गेल्या वर्षी माजी आमदार बबनदादा शिंदे हे त्यांच्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला गेले होते। तिथे प्रसिद्ध डॉक्टर अमित पावले यांच्या देखरेखीखाली बबनदादांवर ही अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। शस्त्रक्रियेनंतर होणारी नियमित तपासणी, आवश्यक उपचार आणि योग्य देखभाल या सर्व वैद्यकीय कारणांमुळे बबनदादांना तब्बल वर्षभर अमेरिकेतच थांबावं लागलं। या काळात त्यांचे कुटुंबीय वेळोवेळी अमेरिकेला जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी आणि काळजी घेत होते। सहकारी साखर कारखानदारीत देशपातळीवर आपला वेगळा नावलौकिक निर्माण करणारे आणि विकास कामांच्या बळावर सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याची किमया साधणारे बबनदादा आता पूर्णपणे बरे झाले आहेत। तब्बल 1 वर्षानंतर ते आपल्या मायभूमीत परत आले। बबनदादांच्या स्वागतासाठी माढा तालुक्यात ठिकठिकाणी समर्थकांकडून आतापासून जोरदार आणि जंगी तयारी सुरू करण्यात आली आहे। नुकतीच श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या आवारात सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची एक मोठी बैठक पार पडली। यंदाचा अमृत महोत्सवी वाढदिवस केवळ जल्लोष करून नव्हे तर समाजभान जपत साजरा होणार आहे। या निमित्ताने रक्तदान शिबिर, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, आरोग्य शिबिर आणि वृक्ष संवर्धन यांसारखे तब्बल 11 विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रम राबवले जाणार आहेत। बबनदादांच्या प्रकृतीची सुधारणा झाल्याने आणि त्यांच्या पुनरागमनाच्या बातमीने संपूर्ण माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये सध्या मोठा उत्साह पाहायला मिळत आहे।